केसांचा रिझल्ट बघू शकता आणि बरगंडी कलर खूप छान आलेला आहे। नमस्कार मंडळी, टिप्स फॉर लाईफ या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला हेअर मास्क कसा बनवायचा तो दाखवणार आहे आणि नॅचरल पद्धतीने जे आपल्या घरगुती साहित्यामध्ये त्याच वस्तू आपण वापरून हेअर मास्क बनवणार आहोत। अगदी सोप्या पद्धतीने झटकेपट बनणार आहे आणि केसांना कलर आहे ना खूप छान येतो, म्हणजे केस ब्लॅक होत नाही तर बरगंडी असा कलर येतो। खास केसांना म्हणजे शायनिंग येतं उन्हात गेल्यानंतर आणि पांढरे केस बरगंडी कलरचे होतात। तर चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वप्रथम मी एक वाटी घेतली आहे आणि त्याच्यामध्ये जवळजवळ हे अर्धा पेला पाणी घेतलेलं आहे, ते आपण एका वाटीमध्ये घालूया। आणि त्यानंतर मी ह्याच्यामध्ये अर्धा चमचा चहा पावडर घालणार आहे। चहा पावडर म्हटलं तुमच्याकडे जी उपलब्ध असेल ती पावडर तुम्ही घातली तरी सुद्धा चालेल। आता ही 1 तासासाठी आपल्याला ही भिजत घालायची आहे, मिक्स करून घेऊया। आणि त्यानंतर आपण याच्यावर झाकण ठेवणार आहोत। आपण साध्या पाण्यात भिजत घातलेली आहे 1 तासासाठी। तोपर्यंत मी एक घेतलाय बीट, ह्याचं स्वच्छ असं आपण धुवून घेतलेलं आहे, जेणेकरून ह्यामध्ये माती वगैरे काय लागली असेल ती आपण काढून घ्यायची आहे। त्यानंतर ह्याचे बारीक बारीक तुकडे करून मिक्सरला आपण वाटून घेणार आहोत, म्हणजे एकदम बारीक असे आपण तुकडे करून घ्यायचे आणि त्यानंतर मिक्सरला व्यवस्थित वाटून घ्यायचे आहे। आणि मिक्सरला वाटताना सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं तर आपण थोडासा पाण्याचा वापर करून थोडा पाण्याचा वापर करून आपण वाटून घेणार आहे, म्हणजे व्यवस्थित वाटलं जातं। आणि बीटची ना सालं सुद्धा आपण घेतलेली आहे, सालं देखील आपल्याला काढायची नाही आहे, असं ते व्यवस्थित वाटलं जातं। सालं सुद्धा महत्त्वाची आहे। हे मिक्सरला मी फिरवून घेतलं, ह्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आणि त्यानंतर आपण हे फिरवून घेतलेलं आहे। आता हे पाणी आहे हे आपण सर्व गाळणीने गाळून घेऊया। पाणी गाळून घेतलं आणि आपण एका कपामध्ये घेतलेलं आहे। आता चहा पावडर सुद्धा आपण 1 तासासाठी भिजत घातली होती आणि कलर बघू शकता खूप छान आला आहे। थोडंसं आता हाताने आपण थोडंसं असं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून ह्याच्यामध्ये आणखीन काहीतरी चहा पावडरमध्ये पाणी असेल ते निघून जाईल। आता हे मिक्स केल्यानंतर पुन्हा आपल्याला हे पाणी सुद्धा आपल्याला गाळून घ्यायचं आहे। त्याच गाळणीचा मी वापर केला आहे आणि आपण गाळून घेऊया पाणी। आता चहा पावडरचं आणि बीटचं पाणी हे रेडी झालं आहे। चहा पावडरचं पाणी म्हटलं तर केसांना कलर खूप छान येतो आणि कंडिशनरसुद्धा केस होतात आणि ग्रोथसुद्धा वाढतो केसांसाठी, त्याच्यामुळे चहा पावडरचं पाणी जास्तीत जास्त आपण वापर करतो केसांसाठी। त्याचप्रमाणे बीट म्हटलं तर बीटने देखील केसांना कलर खूप छान येतो आणि आपले केस आहेत ते कंडिशनर होतात आणि केसाचा ग्रोथ देखील छान येतो। तर आता हे दोन्ही आपण जे घेतलेले आहे पाणी ते आपण मिक्स करून घेऊया। मेहंदी बनवण्यासाठी मी एक बाउल घेतलाय आणि आपण चहा पावडरचं पाणी घालूया। अशा प्रकारे तुम्ही जर का मेहंदी रेडी केली ना केसांना खूप छान कलर येतो। पांढरे केस असतील तर ते बरगंडी असा कलर येतो आणि आपण आज केसांना जो कलर बनवणार आहोत तो खास बरगंडी कलर येण्यासाठी अशा पद्धतीने आपण मेहंदी भिजवणार आहोत। आता दोन्ही पाणी आहेत हे मिक्स केले आहेत। आता तुमच्या केसाचा ग्रोथ जसा असेल, जसे केस मोठे लहान असतील त्याप्रमाणे तुम्ही ही मेहंदी भिजवून घ्यायची आहे। आणि हे सर्व आपण मिक्स करून घेऊया। आता मिक्स केल्यानंतर ह्यामध्ये मी हिना मेहंदी घालणार आहे, आपण थोडी थोडी करून घालूया आणि मिक्स करून घेऊया। एकदम घालायची नाही आहे कारण का गुठळा होतात, त्यामुळे थोडी थोडी करून आपण मिक्स करून घ्यायची। जर का तुम्हाला केसांचा ग्रोथ जास्त असेल तर तुम्ही यामध्ये जास्त मेहंदी घेऊन थोडंसं बीटचा पाण्याचा वापर करू शकता आणि मिक्स करून घ्यायचं। आता माझ्या केसांसाठी खास माझे केस आहेत हे शोल्डरपर्यंत आहे, त्याच्यामुळे मला हे एवढी मेहंदी बस होते। तर त्याचप्रमाणे मी जवळजवळ एक छोटी वाटी पूर्ण मी मेहंदी घेतली होती। मेहंदी एक थोडीशी जाड वाटते म्हणून ह्यामध्ये पुन्हा मी बीटचा रस घालते आणि मिक्स करून घेऊया। कलर बघा अप्रतिम असा आहे, त्यामुळे केसांना कलर देखील खूप छान येतो, बरगंडी कलर असा येतो आणि उन्हामध्ये खूप शायनिंग मारते आणि केस मस्त तयार होतात, एकदम मऊसूद असे केस तयार होतात। आता सर्व ही मेहंदी आहे ना मी मिक्स करून घेतलेली आहे। आता अर्धा तासासाठी आपण झाकण ठेवणार आहोत आणि ही मेहंदी आहे ही भिजत घालणार आहोत। आणि सगळ्यात महत्त्वाचं बरगंडी कलर येण्यासाठी खास आपण प्लॅस्टिकच्या भांड्याचा वापर केला आहे, म्हणजे तुम्ही कुठलंही साधं भांडंसुद्धा घेऊ शकता। ही सर्वात महत्त्वाची टीप आहे। तर आता अर्धा तासानंतरच आपण भेटूया।
अर्धा तास झाले आहे आणि केसांना लावण्यासाठी मेहंदी ही रेडी आहे। कलर बघू शकता, खूप छान आला आहे, अगदी बर्गंडी कलर दिसतोय। आता ही मेहंदी कशी लावायची ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे। आता थोडे केस घेऊन आपल्याला मेहंदी आहे ही व्यवस्थित लावून घ्यायची आहे। सर्व केसांना लावून घ्यायची, कारण आपल्याला सर्व केसांना हा बर्गंडी कलर यायला पाहिजे म्हणून खास आपण ही मेहंदी बनवलेली आहे। कारण थोडे केस घ्यायचे आणि लावून घ्यायची, कारण जर का आपण थोडेसे केस राहिले आपले तर दिसायला ते चांगले वाटणार नाही, म्हणून सर्व केसांना ही आपल्याला मेहंदी व्यवस्थित लावून घ्यायची आहे। केसांना मेहंदी आपण लावून घेतलेली आहे। आता केस आपल्याला पूर्ण पॅक करून घ्यायचे, म्हणजे एखादी तुमच्याकडे प्लास्टिकची पिशवी वगैरे असेल तर त्याने तुम्ही केस पॅक करू शकता, किंवा तुमच्याकडे एखादी प्लास्टिक कॅप असेल त्याने सुद्धा पॅक करू शकता। कारण जेवढी ओलावा राहील मेहंदीमध्ये, म्हणजे आपल्या केसांमध्ये जेव्हा आपण मेहंदी लावतो तेवढा ओलावा राहील तेवढा चांगला असतो, कारण कलर खूप छान येतो। आणि दुसरी गोष्ट म्हटलं तर आपल्याला ही मेहंदी आहे ही जवळजवळ आपल्याला 3 तास आपल्याला ही ठेवायची। 3 तासानंतर आपल्याला केस साध्या पाण्याने स्वच्छ धुवून टाकायचे, त्याच्यानंतर पूर्ण कोरडे करायचे। कोरडे केल्यानंतर आपल्याला घरगुती जे आपण केसांना तेल वापरतो ते आपण लावायचं आहे। आणि जर का तुम्हाला तेलाचा व्हिडिओ बघायचा असेल तर आपल्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड केलेले आहेत। आणि ते तेल लावल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला स्वच्छ शॅम्पूने केस धुवायचे। तुम्हाला त्याचा रिझल्ट खूप छान मिळेल, अगदी बर्गंडी कलर येतो। आणि आपण जी मेहंदी बनवली ती अगदी घरगुती साहित्यामध्ये बनवली आहे। आणि आपण जेव्हा मेहंदीचा व्हिडिओ अपलोड करतो ते सर्व नॅचरल वनस्पतीपासून आपण हा व्हिडिओ अपलोड करत असतो आणि केसांसाठी खूप छान रिझल्ट मिळतो, म्हणून मी खास हे व्हिडिओ बनवत असते। तुम्ही सुद्धा ट्राय करा। जर का तुम्हाला असं काही वाटलं की विचार पडतो की सगळ्यांनाच की खूप डार्क कलर येईल किंवा काय, थोडीशी केस घ्यायची आणि थोड्या केसांना लावून बघायची, म्हणजे तुम्हाला त्याचा कलर किती येतो ते माहिती मिळेल। त्या भागामध्ये मी जास्त काही माहिती दिलेली नाही आहे, कारण अगोदर बऱ्याचशा व्हिडिओमध्ये मी माहिती दिलेली आहे। तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा। आणि जर का तुम्ही चॅनल नवीन असतील तर सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल बटन ते देखील दाबायला विसरू नका। आणि भरपूर मित्र मैत्रिणी नातेमध्ये शेअर करा, जेणेकरून आपलं चॅनल पुढे जाण्यासाठी सहकार्य होईल आणि त्यांना सुद्धा ही बरीचशी माहिती मिळेल। तर अशाच भेटूया एक छानशा व्हिडिओला, तोपर्यंत बाय बाय, धन्यवाद।